यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेनंतर काटेवाडीतील महिला आक्रमक झाल्या। सुनेत्रा पवारांचं काम पाहायचं असेल तर काटेवाडीत या, असं आव्हान तिथल्या महिलांनी काँग्रेसला दिलं। सुनेत्रा पवार कमी बोलतात आणि कृतीतून काम दाखवतात असं सांगत त्यांनी काँग्रेसच्या टीकेचा निषेध केलाय, तर काँग्रेसनं माफी मागावी अशीही मागणी केली। दरम्यान थेट काटेवाडीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरेंनी। आपण पाहूयात। सुनेत्रा पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी गावामध्ये देखील निषेध करण्यात आलेला आहे। आपण काटेवाडी गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी काही महिला आहेत, आपण महिलांशी बातचीत करणार आहोत। मी फक्त एवढंच म्हणेल की काँग्रेसच्या वतीने जे त्यांना असं काही वक्तव्य केले ते पूर्ण आक्षेपार्ह आहे आणि त्यांनी असं प्रत्येक महिलेचा आणि प्रत्येक महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींचा अपमान केलेला आहे। काँग्रेस पक्ष तो आंधळा पक्ष आहे आणि त्यांनी सांभाळलेली ती पिलावळ आहे। त्यांनी हे वक्तव्य करणं चुकीचं आहे। त्यांनी जाहीर माफी मागावी। संपूर्ण महिला जातीचा अपमान झालेला आहे आणि असं चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांनी काटेवाडीत बारामती तालुक्यात येऊन बघावं, नंतर त्यांना कळेल त्यांचं काय काम आहे ते। आणि काँग्रेस पक्षाने जे वक्तव्य केलं आहे वहिनींबद्दल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी वहिनींची माफी मागितली पाहिजे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, काटेवाडी, बारामती।